हेलो 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 येस मॅम. हा लास्ट पॉइंट काय रे कालचा टाइप ऑफ मोल्डिंग ना येस मॅम. हा लेट्स टाइप ऑफ मोल्डिंग फर्स्ट वन इज compression molding, second one is इंजेक्शन मोल्डिंग. थर्ड एक्स्ट्रक्शन मोल्डिंग. हे शिकवून झालेलं आहे ना आहे का नोटबुक मध्ये लिहिलेलं येस. हा आणि नेक्स्ट टाइप इज रबर रबर हे बघा इथपर्यंत झालेले कालच सांगितलं मी. नेक्स्ट पॉइंट इज रबर. या चॅप्टर मधला नेक्स्ट पॉइंट आहे रबर. What is the definition of rubber? Rubber is elastic or not elastic, non-elastic in nature. Rubber is rubber is a polymer. Rubber is a polymer which having property of which property? Elasticity. What is meant by elasticity? Elastic कधी म्हणतो आपण? लवचिकता. हा जर आपण स्ट्रेस अप्लाय केला तर त्याचं डिफॉर्मेशन होतं. हे बघा हा रबर आहे. ह्याला जर स्ट्रेच अप्लाय केला तर ह्याच्या लेंथ पेक्षा याची लेंथ जास्त आहे. ही लेंथ वाढणं त्याला डिफॉर्मेशन असं म्हणायचं. ओके. it is a elasticity is a property of material by virtue of which material undergoes deformation. Deformation means change in size and shape. It is known as a deformation under the stress. इथं स्ट्रेस अप्लाय केलेला आहे. स्ट्रेस अप्लाय केलं तर डिफॉर्मेशन होतं. बट रिटर्न टू इट्स ओरिजिनल शेप ऑन रिमूव्हल ऑफ स्ट्रेस. जर स्ट्रेस जर हा जर स्ट्रेच आहे तो जर रिमूव्ह केला तर त्याला ओरिजिनल साईज आणि शेप मिळतो. त्याला रबर असं म्हणायचं. त्याला इलास्टिसिटी असं म्हणायचं. आर यू गेटिंग? Yes, ma'am. Rubber is a polymer which exhibit the property of elasticity. आणि इलास्टिसिटी म्हणजे काय? इट इज अ प्रॉपर्टी ऑफ मटेरियल बाय व्हर्च्यू ऑफ विच मटेरियल अंडरगोज डिफॉर्मेशन अंडर द स्ट्रेस बट रिटर्न टू इट्स ओरिजिनल शेप ऑन रिमूव्हल ऑफ स्ट्रेस. इट इज नोन ॲज ए रबर. ओके समजलंय का? Yes, हा madam. फक्त इथपर्यंत लिहून घ्यायचं. ही फिगर वगैरे काय काढायची गरज नाही. इथपर्यंत लिहून घ्यायचं.
झालं? हॅलो, झालं का? Yes, ma'am. हा. नेक्स्ट टाइप ऑफ रबर. नेक्स्ट टाइप ऑफ रबर. There are, write down, there are two type of rubber. There are two type of rubber. Number one, natural rubber. Natural rubber. Number second, synthetic rubber. याच्यातला फर्स्ट स्टडीसाठी घेऊयात नॅचरल रबर. फर्स्ट स्टडीसाठी घेऊयात नॅचरल रबर. लिसन. Natural rubber is obtained from rubber tree. Natural rubber is obtained from rubber tree. त्याच्या हा पॉलीआयसोपिरिन म्हणजेच नॅचरल रबर आहे. दिस पॉलीआयसोपिरिन इज नथिंग बट इट इज अ नॅचरल रबर. मीन्स नॅचरल रबर इज अ मोनोमर ऑफ which chemical? Isopirin. How to write? कसं लिहायचं? How many carbon atom are there in straight chain? 4. 5. It contain alternate double bond and single bond. Double bond, single bond, double bond. Okay. Under the favorable condition, which bond get break? कुठला बॉन्ड ब्रेक होतो यांच्यामधला? Which bond is a weak bond? Which bond is a weak bond? Which bond is a weak bond? Double bond is a weak bond or single bond is a weak bond? Single bond. हा? Single bond. नाही, नोटबुक मध्ये लिहून घ्या, कारण तेवढंच आहे या चॅप्टर या रबर मध्ये, तेवढंच कळायला पाहिजे. नोटबुकच्या वरच्या समासामध्ये लिहून घ्या. डबल बॉन्ड इज अ वीक बॉन्ड दॅन दॅट ऑफ सिंगल बॉन्ड. डबल बॉन्ड इज अ वीक बॉन्ड दॅन दॅट ऑफ सिंगल बॉन्ड. ओके, लक्ष द्या. फेवरेबल कंडिशन मध्ये काय होतं? ह्या दोन बॉन्ड मधला एक बॉन्ड ब्रेक होतो. किती इलेक्ट्रॉन रिकामे होतील? हा, रोल नंबर 1. Yes, ma'am. हा, या कार्बन नंबर 1 आणि 2 मधला बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर किती इलेक्ट्रॉन ब्रेक होतील? 2. 2. एक इलेक्ट्रॉन कुठे असेल आणि एक इलेक्ट्रॉन कुठे असेल? रोल नंबर 33. Electrons. एक इलेक्ट्रॉन कुठे आणि दुसरा इलेक्ट्रॉन कुठे? हा, एक इलेक्ट्रॉन कुठे आणि दुसरा इलेक्ट्रॉन कुठे? डबल बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर 2 इलेक्ट्रॉन फ्री होतात. इज इट करेक्ट? हॅलो हॅलो. Yes, ma'am. अरे डबल उत्तर का देत नाही तुम्ही? एक बॉन्ड CH2 कडे आणि दुसरा बॉन्ड C कडे. एक इलेक्ट्रॉन इथल्या 1 नंबरच्या कार्बनकडे, दुसरा इलेक्ट्रॉन दुसऱ्या नंबरच्या कार्बनकडे. 2 इलेक्ट्रॉन फ्री होतील. ओके, अजून डबल बॉन्ड सापडतोय का? इथं आहे का डबल बॉन्ड? Whether Yes. double bond is present in this? CH double bond CH. CH double bond CH2 is here. Then if this double bond get break, electron present, one electron is present on carbon atom number 3 and 1 electron is present on carbon atom number 4. Among these 4 carbon atom, who will share to each other and form the double bond? ह्या प्रत्येकाकडे एक 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 इलेक्ट्रॉन आहे. कोण दोघ जण शेअर करतील?
कितवा कार्बन ॲटम आणि कितवा कार्बन ॲटम शेअर करेल? 2 and 3. Second one. And 3. Carbon number 2 and carbon number 3, and they form double bond. See here. Is it? Then this electron in this monomer, how many carbon atom are there? In this monomer, how many carbon atom are there? 5. 5. Good. This monomer, in this monomer, this carbon atom contains single electron. This carbon atom want to share with another monomer. हा कार्बन ॲटम दुसऱ्या मोनोमर वरती शेअर करायला इंटरेस्ट आहे त्याला. The electron present on this carbon atom is also want to share with another monomer. Okay, and so that there is a bracket, and on the bracket there is a line. This line indicate that process is going on in this direction and in this direction. Is it a polymer of addition polymerization or condensation polymerization? Addition 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 polymerization. polymerization. Okay. In exam, one question will be asked. Natural rubber is a monomer of dash dash polymer. Natural rubber is a monomer of dash dash chemical. Which chemical? Isoprene. Isoprene. हा Isoprene. MCQ 100% एक्झामला विचारला जातोच. ऑफलाईन होतं तेव्हा देखील विचारला जायचा, आत्ता देखील नक्कीच विचारला जाणार की नॅचरल रबर मध्ये कोणता मोनोमर असतो. विच मोनोमर इज हियर? आयसोपेरिन. Why it is iso? Because the CH3 group is linked in carbon atom number 2. Hence it is known as a iso. Are you getting? Yes. First sentence, natural rubber is obtained from rubber tree. Here isoprene unit get joined to each other to form polyisoprene. This polyisoprene is nothing but it is a natural rubber. Am I? Are you getting? Yes. Yes, ma'am. Then have you written heading natural rubber? Yes, ma'am. Yes, ma'am. Then write down sentence. Natural rubber is obtained from a rubber tree. Natural rubber is obtained from rubber tree. Next sentence. Natural rubber is made up from isoprene monomer. दिलं? Yes, ma'am. ओके. केमिकल रिएक्शन लिहा. दिसते ना केमिकल रिएक्शन? हॅलो. Yes, ma'am. लिहा ही केमिकल रिएक्शन. आइसोपेरिन इज कन्वर्टेड इनटू पॉलीआइसोपेरिन. फक्त केमिकल रिएक्शन लिहायची, वरची माहिती लिहून दिलेली आहे, फक्त केमिकल रिएक्शन लिहा.
झालं मॅम. ओव्हर. ओके. सीस आणि ट्रान्स म्हणजे काय ते अगोदर बघा. इथं सीस असा शब्द आहे. हा एक मोनोमर झाला. या कार्बन ॲटमच्या ह्या साईडला CH3 ग्रुप आहे. याला असाच सेम दुसरा मोनोमर जॉईन होणार आहे. त्या देखील कार्बन ॲटम 2च्या याच साईडला CH3 ग्रुप आहे. असं जर कार्बन ॲटमच्या एकाच साईडला CH3 ग्रुप असतील, एकाच म्हणजे हे बघा अशी लिंकेज तयार झाली. एक मिनिट तुम्हाला दाखवते. हा आहे एक मोनोमर, याला दुसरा मोनोमर. मी बॉन्ड वगैरे काय ब्रेक करत बसत नाही. CH3 ग्रुप सगळे एका साईडला आहेत बघा. ह्या लाईनच्या एका साईडला हे CH3 ग्रुप आहेत. असं नाही की या साईडला एक CH3 कार्बन ॲटमच्या वरच्या साईडला आहे आणि दुसरा CH3 दुसऱ्या साईडला आहे, असं नाही. तर CH3 हे हा ओके. स्क्रीन चेंज झाली का? नो. पेंट नाही का दिसत? नाही मॅम. दिसते ना आता? येस मॅम. हा एकच मिनिट. ओके, लक्ष द्या. इथं CH3 ग्रुप कुठे? खालच्या साईडला आहे. इथे CH3 ग्रुप कुठे? इथे. इथं वरच्या साईडला आहे. नंतर खालच्या साईडला. ह्याला ट्रान्स अरेंजमेंट असं म्हणायचं. पण आपल्या ह्या पॉलीआयसोपिरिन मध्ये कसं आहे? पॉलीआयसोपिरिन मध्ये सगळे CH3 ग्रुप आहेत ते एका साईडला आहेत. अशा अरेंजमेंटला सीस अरेंजमेंट असं म्हणायचं. सीस अरेंजमेंट गेल्या वेळेस MCQ विचारला होता म्हणून तुम्हाला ते पेंटमध्ये पॉईंट घेऊन एक्सप्लेन केलंय. ओके. कुठल्या फॉर्म मध्ये असतो? सीस. सीस फॉर्म मध्ये असतो. आर यू गेटिंग दिस पॉइंट? येस मॅम. हा. नेक्स्ट लाईन ह्याच्या खाली लिहा, रिएक्शनच्या खाली लिहा. Polyisopirin is present in the form of polyisopirin is present in the form of cis polyisopirin. कुठल्या फॉर्म मध्ये असतो? cis polyisopirinच्या फॉर्म मध्ये असतो. cis polyisopirin. Polyisopirin is present in the form of cis polyisopirin. Next point. What is next point? Classification is over. Isolation of natural rubber. Write down heading: isolation of natural rubber. Isolation of natural rubber. What is heading? Isolation म्हणजे काय रे? What is mean by isolation? Separate.
व्हॉट इज मीन बाय आयसोलेशन? विलगीकरण. हा सेपरेशन. कसं करायचं सेपरेशन? लक्ष द्या. प्रत्येक प्लांटला एक युनिव्हर्सल असं नाव असतं, सायंटिफिक नाव असतं त्याला. तसं रबराच्या झाडाला काय नाव आहे? हे नाव आहे हेविया ब्रॅसेलियन असं नाव आहे. मग हे नॅचरल रबर म्हणजे रबराच्या झाडाचं हे नाव आहे. मग बार्क ऑफ ट्री म्हणजे ते झाड पक्व झाल्यानंतर, म्हणजे रबर परिपक्व झाल्यानंतर त्याला बार्क ऑफ ट्री असं म्हटलं जातं. मग त्याला शार्प कट घेतला जातो, कट केला जातो त्याचा काही सरफेस कट केल्यानंतर, हा सरफेस कट केल्यानंतर त्याच्यातून त्या कट केलेल्या सरफेस मधून मिल्की दुधासारखं असं लिक्विड खाली यायला चालू होतं त्याच्यामधून. तुम्ही शेतामध्ये रुईचं वगैरे कुणी जर झाड बघितलेलं असेल, रुईचं झाड, तर त्याचं जर पान आपण तोडलं तर त्याच्यातून दुधासारखा चीक यायला चालू होतो. किंवा आंबा जर आपण तोडला तर आंबा झाडाचा तोडल्यानंतर त्याच्यातून चीक येतो, पण तो कलरलेस असतो. चिकूच्या झाडाचं चिकू तोडल्यानंतर त्याच्या पाठीमागं थोडंसं चीक येतो. तसं हे रबराच्या झाडाला कट घेतल्यानंतर त्याच्यातून मिल्की असं लिक्विड यायला चालू होतं. ह्या मिल्की लिक्विडला लॅटिक्स असं म्हणायचं. मिल्की लिक्विडला काय म्हणायचं? लॅटिक्स असं म्हणायचं. ते लॅटिक्स कलेक्ट केलं जातं. काय केलं? बार्क ऑफ ट्री झाड पक्व झाल्यानंतर त्याला कट घेतला जातो. कट घेतल्यानंतर मिल्की इमल्शन येतं. त्या मिल्की इमल्शनला लॅटिक्स म्हटलं जातं. ते लॅटिक्स कलेक्ट केलं जातं. त्याच्यामध्ये पाणी ओतलं जातं, म्हणजे डायल्यूट केलं जातं. डायल्यूट करून त्याच्यामध्ये पालापाचोळा वगैरे पडलेला असेल, धूळ वगैरे पडलेली असेल, म्हणून त्याला फिल्टर केलं जातं. डायल्यूट केलं जातं, फिल्टर केलं जातं. फिल्टर केल्यामध्ये हे फॉर्मिक ऍसिड किंवा ऍसिटिक ऍसिड हे केमिकल त्याच्यामध्ये टाकलं जातं. हे फॉर्मिक ऍसिड किंवा ऍसिटिक ऍसिड हे फक्त आणि फक्त रबरच्या मॉलिक्यूल बरोबर रिॲक्ट होतं. फक्त रबरच्या मॉलिक्यूल बरोबर रिॲक्ट होतं. ह्या पाण्याबरोबर, हे डायल्युशन केलेल्या पाण्याबरोबर रिॲक्ट होत नाही, किंवा दुसरं कुठलं मटेरियल असेल तर त्याच्याबरोबर देखील रिॲक्ट होत नाही. जसं जर दुधामध्ये जास्त पाणी असेल आणि आपण त्याच्यामध्ये जर विरजण टाकलं तर दही हे घट्ट बनत नसतं. तसं कारण का बनत नसतं? कारण ते विरजण असतं, ते एक मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, ते फक्त आणि फक्त लॅक्टिक ऍसिड बरोबरच रिॲक्ट होतात. दुधामधल्या लॅक्टिक ऍसिड बरोबर रिॲक्ट होतात, बाकी मटेरियल बरोबर रिॲक्ट होत नाहीत. म्हणून लॅक्टिक ऍसिड बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर, लॅक्टिक ऍसिड बरोबर ती रिॲक्ट झाल्यानंतर फक्त लॅक्टिक ऍसिडची आणि आपल्या विरजनाचीच रिॲक्शन होत असते. इथं पण हे ऍसिटिक ऍसिड किंवा फॉर्मिक ऍसिड आहे ना, याची फक्त आणि फक्त रबर बरोबर रिॲक्शन होते. आणि ऍसिटिक ऍसिड किंवा फॉर्मिक ऍसिड आणि रबर रिॲक्ट झाल्यानंतर एक असा घट्ट साका तयार होतो, घट्ट मास तयार होतं. त्या मासला काय म्हणायचं? कोयाग्युलम म्हणायचं. कोयाग्युलम असं म्हणायचं. आपण घरामध्ये ताक वगैरे बनवताना तुम्ही बघितलं असेल, ते वरती लोणी निघतं आणि ते पाण्यामध्ये टाकलं तरी वरती तरंगतं. ते सेम लोण्यासारखं असा घट्ट असा गोळा तयार होतो आणि तो फ्लोट होतो सरफेसवरती. हा कुणी तयार केला? ह्या ऍसिटिक ऍसिडने तयार केला. अगोदर रबर लिक्विड स्टेटमध्ये होता, हा रिॲक्ट झाल्यानंतर त्याचं सॉलिड स्टेटमध्ये रूपांतर झालं. मग ह्या प्रोसेसला कोयाग्युलेशन असं प्रोसेस म्हणतात. कोयाग्युलेशन असं म्हणतात. ही जी प्रोसेस आहे, कुणाची? ऍसिटिक ऍसिडची आणि रबरची जी प्रोसेस आहे त्याला कोयाग्युलेशन असं म्हणायचं. आणि ते मास जे तयार झालेलं आहे, लोण्यासारखा गोळा जो तयार झालेला आहे ऍसिटिक ऍसिड किंवा फॉर्मिक ऍसिडचा आणि रबरचा, त्याला कोयाग्युलम असं म्हटलं जातं. कोयाग्युलम. आर यू गेटिंग? कोयाग्युलम म्हटलं जातं. मग हे कोयाग्युलम आहे ना, ते रोलर मधून पास केलं जातं
रोलर मधून पास केल्यानंतर जे एक्स्ट्रा वॉटर वगैरे आलेलं असेल ते वॉटर निघून जातं आणि असं पूर्ण पातळ अशी चकती असणारा रबर बनतो. रोलर मधून पास केलेलं आहे हळूवारपणे, म्हणून याला क्रिप्ड रबर असं म्हणायचं. कारण ती रोलर मधून सरपटत गेल्यासारखं जातं, म्हणून त्याला क्रिप्ड रबर असं म्हणायचं. तर काही रबर हा कधी कधी तो रबर हा 5 डेसाठी 40 to 50 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरसाठी स्मोक मध्ये ठेवला जात असतो. तर तयार झालेल्या त्या रबरला स्मोक्ड रबर असं म्हणायचं. तयार झालेल्या रबरला स्मोक्ड रबर असं म्हणायचं. बघा पहिल्यापासून एकदा. दिस इज द नेम ऑफ रबर प्लांट. इट शार्प कट इज टेकन आफ्टर ए बार्किंग ऑफ रबर ट्री. मिल्की इमल्शन इज अ फ्लोईंग. मिल्की इथं स्पेलिंग चुकलंय. LIQUID डी लिहायला इथं. लिक्विड्स, मिल्की लिक्विड्स. This milky liquid is known as a latex. Latex is a collected and it is a diluted. Filter, dilution करायचं, filtration करायचं. Then coagulation of latex म्हणजे हे latex. Latex म्हणजे milky liquid. Coagulation of latex by addition of acetic acid or formic acid. Acetic acid किंवा formic acid करून त्याचं coagulation केलं जातं. Coagulated mass is known as a coagulum. This coagulated mass is known as coagulum is a float on the surface. This coagulum is a float on the surface. Coagulum surface वरती float होतो आणि खाली हे डायल्यूट केलेलं पाणी असतं खाली. हा कोॲग्युलमला बाजूला काढून घ्यायचं, रोलर मधून पास करायचं. वी विल गेट दी क्रिप्ड रबर. And when this coagulum is put at a temperature of 40 to 50 degrees Celsius for 5 days, it is known as a smoked rubber. Are you getting? Yes, ma'am. Milky emulsion is known as roll number 48. Roll number 48. Yes, ma'am. Milky emulsion is known as, milky liquid is known as Latex. latex. Latex is first step काय केली जाते? रोल नंबर 48. Latex is first. Collection. नंतर Dilution and filtration. dilution आणि filtration. Then which chemical is added? Acetic acid. or formic Acetic acid react with whom? on surface. नाही. Lactic acid or formic acid is reacted with roll number 62. Roll number 62. Roll number 6. Lactic acid or acetic acid or formic acid is reacted with Latex. fat. Latex. लॅटिक्स. मी तुम्हाला पर्टिक्युलर नाव सांगितलं रे. लॅटिक्स म्हणजे त्याच्यामध्ये दुसरे पण केमिकल असतात. आपलं ऍसिटिक ऍसिड, फॉर्मिक ऍसिड लॅटिक्स बरोबर ती रिॲक्ट होत नाही. लॅटिक्स मध्ये असणाऱ्या रबरच्या मॉलिक्यूल बरोबर रिॲक्ट होत आहे. आर यू गेटिंग? योगेश शिंदे. Yes, ma'am. लॅटिक्स इज ऍसिटिक ऍसिड और फॉर्मिक ऍसिड इज रिॲक्टेड विथ हुम? हे कोणाबरोबर रिॲक्ट होत आहे ऍसिटिक ऍसिड किंवा फॉर्मिक ऍसिड? Coagulation of latex. नाही. कोण सांगू शकते रे? ऍसिटिक ऍसिड और फॉर्मिक ऍसिड इज रिॲक्टेड विथ Molecules. Rubber molecules. rubber molecule present in latex. latex. Only with rubber molecule, not with another chemical. फक्त रबर मॉलिक्यूल बरोबर रिॲक्ट होते, दुसऱ्या मॉलिक्यूल बरोबर ती नाही. And solid mass is produced. This mass is known as Coagulum. coagulum. Roll number 63. Acetic acid or formic acid reacted with? Roll number 64. Roll number 64. Molecules of rubber. Acetic acid or formic acid reacted with? कुणा बरोबर रिॲक्ट होतं? Rubber. रोल नंबर 7. स्नेहल. Molecules of rubber in the latex. Very good. Molecules of rubber. This process is known as
coagulation. And coagulated mass is known as coagulum. वरती जे तरंगत ना घट्ट असा साकावरती तरंगतो त्याला कोयाग्युलम असं म्हणायचं. When it is passed through the roller, it is known as Creeped rubber. creeped rubber. And when it's placed in smoke for 5 days at a temperature of 40 to 50 degrees Celsius, it is known as Smoked rubber. smoked rubber. Are you getting? Yes, ma'am. हा. हेडिंग काय रे या पॉइंटचं? Isolation of natural rubber. Isolation of natural rubber. हे हेडिंग आहे. लिहा हे पॉइंट सगळे. म्हणा आता पगार येऊन बघ म्हणा असं बोलणार. तुम्हाला
स्क्रीन चेंज झाली का? नाही मॅम. हा ठीक आहे. झालं का? हॅलो, येस. येस मॅम. लास्ट पर्यंत झालं का? क्रिप्ड रबर, स्मोक्ड रबर तिथपर्यंत झालं का? येस हो. मॅम. ओके. आता आपण नॅचरल रबर स्टडी केला होता. त्या नॅचरल रबरला खूप ड्रॉबॅक आहेत. म्हणजे नॅचरल रबर चांगल्या क्वालिटीचा रबर नाही, त्याचे खूप ड्रॉबॅक आहेत. हाय टेम्परेचर ज्यावेळेस असेल त्यावेळेस तो सॉफ्ट बनतो. सॉफ्ट म्हणजे वितळल्यासारखा. आणि लो टेम्परेचर जेव्हा असेल त्यावेळेस हा नॅचरल रबर हा ब्रिटल बनतो. मीन्स इट कॅन बी यूज ओनली फ्रॉम 10 डिग्री सेल्सियस टू 60 डिग्री सेल्सियस. Not more than 60 degree Celsius, not less than 10 degree Celsius. Okay. At high temperature it becomes soft and at low temperature it becomes brittle. Its tensile strength is a very less. Tensile strength म्हणजे लोड पेलण्याची कॅपॅसिटी. लोड पेलण्याची कॅपॅसिटी त्याला टेन्साइल स्ट्रेंथ असं म्हणायचं. ह्या नॅचरल रबरकडे टेन्साइल स्ट्रेंथ खूप कमी असते. आणि आपल्याला तर रबरची टेन्साइल स्ट्रेंथ जास्त लागते. उदाहरणार्थ टायर वगैरे बनवायचा असेल वाहनांचा तर खूप लोड पेलावा लागतो.
ह्या नॅचरल रबरचं बरोबर विरुद्ध आहे. नॅचरल रबरकडे टेन्साईल स्ट्रेंथ खूप कमी आहे, लोड पेलण्याची कॅपॅसिटी खूप कमी आहे. इट हॅज अ लार्ज वॉटर ऍब्सॉर्बिंग कॅपॅसिटी. पाऊस वगैरे असेल, पाण्याचा जर कॉन्टॅक्ट आला तर हा नॅचरल रबर काय करतो, वॉटर ऍब्सॉर्ब करतो. ओके. इट इज नॉन रेजिस्टंट टू नॉन पोलार सॉल्व्हंट. नॉन पोलार सॉल्व्हंट म्हणजे बेंझिन, कार्बन टेट्राक्लोराइड हे नॉन पोलार सॉल्व्हंट आहेत आणि तो ह्या नॉन पोलार सॉल्व्हंटला रेजिस्ट करू शकत नाही. इट नॉट रेजिस्ट टू नॉन पोलार सॉल्व्हंट. म्हणजे ह्या नॉन पोलार सॉल्व्हंट बरोबरच रबर रिॲक्ट होतो हा नॅचरल रबर. इट इज अटॅक्ड बाय ऑक्सिडायझिंग एजंट. ह्या नायट्रिक ऍसिडची, H2SO4 ची, क्रोमिक ऍसिडची रबरवरती रिॲक्शन होते आणि दुसराच कुठला तरी प्रोडक्ट तयार होत असतो. म्हणजे इट नॉट रेजिस्ट टू नायट्रिक ऍसिड, H2SO4, क्रोमिक ऍसिड. ऑक्सिडायझिंग एजंटला तो रेजिस्ट करू शकत नाही. इट स्वेल कन्सिडरेबली इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. ऑर्गॅनिक सॉल्व्हंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आला, उदाहरणार्थ पेट्रोल, डिझेल, केरोसिन ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर तो स्वेल होतो, फुगतो तो. इट पजेस मार्क्ड टॅकिनेस प्रॉपर्टी. टॅकिनेस म्हणजे दोन रबरचे सरफेस, दोन फ्रेश रबरचे सरफेस एकमेकाला चिटकून बसतात, त्याला टॅकिनेस असं म्हणायचं. त्याच्याकडे टॅकिनेस ही प्रॉपर्टी खूप जास्त असते. म्हणजे चिकटपणा, आपण त्याला हात लावला, डांबराला कसं ऊन पडलेलं असेल आणि आपण डांबराला हात लावला तर तो कसं आपल्या हाताला चिटकतं, तसं हा नॅचरल रबर आहे ना, तो असं बोट लावले की हाताला चिटकतो. इट पजेस मार्क्ड टॅकिनेस प्रॉपर्टी. दे हॅव लिटिल ड्युरेबिलिटी. टिकाऊपणा खूप कमी आहे. फेन स्ट्रेच्ड ग्रेटर एक्सटेंट इट सफर परमनंट डिफॉर्मेशन. म्हणजे काय, जर आपण त्याला स्ट्रेस केलं, जर त्याला ताणलं तर समजा 10 सेंटीमीटरचा असेल अगोदर रबर, आपण त्याला ताणल्यानंतर तो 15 सेंटीमीटरचा झाला. ताण काढल्यानंतर तो 10 सेंटीमीटरचा व्हायला हवा होता, तो 10 सेंटीमीटरचा होतच नाही, तो 15चा 15च राहतो. त्याला परमनंट डिफॉर्मेशन असं म्हणायचं. म्हणजे तो त्याच्याकडे इलॅस्टिसिटी ही प्रॉपर्टी खूप कमी असते. दीज आर दी ड्रॉबॅक ऑफ नॅचरल रबर. ओके, टेल मी, 2-3 सांगा. Less durability. व्हेरी गुड. Less लेस ड्युरेबिलिटी, हाय टॅक प्रॉपर्टी. Tensile strength is very less. हा, टेन्साईल स्ट्रेंथ इज अ व्हेरी लो. देन Permanent very deformation. good, permanent deformation. In summer it become, or at a high temperature it become soft. Soft. At low temperature it become brittle. Brittle. It absorb dash dash water, Large water. large quantity of water. Next, is it resistant to oxidizing agent? No. No, it is not resistant to oxidizing agent. When it is dipped in organic solvent, it gets swell, तो फुगतो. It not resist to non-polar solvent. Non-polar solvent ला रेजिस्ट करू शकत नाही. असे याचे ड्रॉबॅक आहेत. ओके, आर यू गेटिंग? राईट इट. ला पट 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 पट.
Is it over? Hello? No, ma'am. Is it? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Today we stop here.